दृश्य आपण बघतोय काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीकडनं आंदोलन केलं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ माफी मागा, सुनेत्रा पवार यांची अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नाशिकमध्ये घेऊन आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकरी आपल्या सोबत आहेत। चंदन, नाशिकमधल्या या आंदोलनाबद्दल काय माहिती? आपल्याला माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याच्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातले हे सगळे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी झळकवले जातात। आपण बघतोय की जाहीर निषेधाचे हर्षवर्धन सपकाळ यांचे हे सगळे बॅनर जे आहेत ते सध्या कार्यकर्त्यांकडून फडकवले जात आहेत। ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं त्या संदर्भात आंदोलन आहे, काय तुमची भूमिका आहे? हा महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचाच नव्हे तर भारतातील ह्या स्त्री शक्तीचा मोठा अपमान आहे। एका शांत संयमी आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्या पदरात घेणाऱ्या माऊलीचा हा अपमान आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि याच्या बाबतीमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि नॅशनल काँग्रेस महाराष्ट्र यांना माफी मागावीच लागेल। मागावी लागेल असं म्हणतायत, तुमची काय मागणी? हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे असं आहे। त्यांच्या पक्षाचे जे काय आहे ते इंदिरा गांधी पासून तर सोनिया गांधी पर्यंत, प्रियंका गांधी पर्यंत महिलांनी नेतृत्व केलेले त्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत। तर त्यांना आमच्या पक्षाच्या अध्यक्षावर ॲलिगेशन करताना त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं की आपण एका महिलेवर हे करतोय आणि त्यांनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे। माफी मागितली पाहिजे असं कार्यकर्ते म्हणतायत। या सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी झळकवले जात आहेत। महिला पदाधिकारी जे आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। घोषणाबाजी केली जाते। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जाहीर निषेध अशा पद्धतीचे हे फलक जे आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फडकवले जात आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यानंतर आता राज्यभरामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सध्या आंदोलन केलं जात आहे। हे फलक जे आहेत ज्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो आहे आणि त्यांचा निषेध करणारे हे सगळे बॅनर, हे सगळे फलक आहेत ते या ठिकाणी फडकवले जात आहेत आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या विरोधातल्या या वक्तव्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये पुन्हा एक वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। काय भावना आहे? आम्ही अतिशय संयमी, आमचा अध्यक्ष या अतिशय संयमी आणि शांत होत्या। याचा अर्थ की त्या कुठल्याही प्रकारचे शांत त्या वेळ आली तर दुर्गेचं रूप घेऊ शकता आणि आज या काँग्रेसवाल्यांनी जे वक्तव्य केलेले त्याचा निषेध म्हणून आज नाशिकमध्ये आम्ही आंदोलन करतोय। त्यांनी लवकरात लवकर प्रदेश अध्यक्षांनी माफी मागावी त्यांची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे। सगळ्या महिलांची माफी मागितली पाहिजे असं कार्यकर्ते म्हणतायत। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचे बॅनर हातात घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत। गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा एक आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलं जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। हर्षवर्धन सपकाळ यांचे सगळे बॅनर, सगळे फलक जे आहेत ते या ठिकाणी झळकवले जात आहेत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी एकूणच सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय त्यानंतर चंदन, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत,
आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत संयमाने ह्याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं. पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. बाकी एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता